माझ्या दिवसाची सुरुवात ना आज चूल पेटवण्यापासूनच झाली होती बरं का. जसे गॅसचे सिलेंडरचे कुटाणे वाढल्यात ना तसं ह्या चुलीचा भरपूर असा कमबॅक झाला. आणि तुम्हाला मी म्हटलंच होतं माझ्या ब्लॉगमध्ये ना सगळ्या तुम्हाला गावाकडच्याच गोष्टी मिळायला भेटतील बरं का. आता सकाळ सकाळ उठून इकडं छान असं थंड हवेला ब्रश करायला किती मजा येते तुम्हाला नाही सांगता येणार बरं का. आणि नंतर ना छान असं कवळवून पण घेतलं होतं आणि बाळाला पण घेऊन बसले होते. छानपैकी चहा घेतला आणि त्यानंतर नांडी उकडायला टाकून नाश्ता करून घेतला होता. तिथून आवरून आता परत मी जीवरला आले होते कारण मला लग्नाला एका ठिकाणी जायचं होतं. आता आम्ही इकडं फक्त लग्न लागायचीच वाट बघत होतो बरं का. आणि तिथून पुढे तर माझा मोबाईल स्विच ऑफच झाला त्यामुळे जास्त तर काही शूटिंग केलं नाही. नंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर ही भांडी ना मला मम्मीची इकडे घेऊन जायची होती. आता येताना दुकानावर ह्यांचं काम होतं ते केलं आणि येताना परत पाहुण्यांच्या एका घरी गेलो होतो बरं का. आता तिथे गेल्यानंतर इतकं दुर्मिळ दृश्य होतं ना, म्हणजे नारळाची झाडं एवढी भरपूर अशी जनावरं आणि कोंबड्यांचा पण कालवा बरं का. आता ते त्याचबरोबर ना आंब्याची इकडे झाडं होती तिथं चहा घेतला आणि घरी येऊन ना नंतर भेळ एन्जॉय केली होती. आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते. छान असे चुलीवर भाकरी केल्या होत्या आणि इकडं ना भाजीची पण माझी तयारी चालली होती. तर भाजी ते करून घेतलं, छान जेवण केली. चला तर बाय.